नमस्कार मित्रांनो, बोलणार मराठी या आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे उत्पन्नाचे अनेक मार्ग कसे निर्माण करावे, त्याची काय गरज आहे आणि उत्पन्नाचे अनेक मार्ग निर्माण केल्याने कोणकोणते फायदे होतात, या सर्व गोष्टींची या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत. तर मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे काय? तर मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे काय, की तुम्हाला एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत असणे. समजा आता तुम्ही जर नोकरी करत असाल, तर मग तुमच्याकडे पैसे येण्याचे तुमच्याकडे किती मार्ग आहेत, त्याला मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणतात. जर तुमच्याकडे नोकरीच असेल, तुमच्याकडे एकच सोर्स आहे इन्कमचा, तो म्हणजे तुमची नोकरी. आणि तुम्हाला मल्टिपल सोर्स म्हणजे तुम्हाला नोकरी सोडून पण तुमच्याकडे दुसरे काही उत्पन्न याचे मार्ग असतील. जसे तुमच्याकडे जर घर असेल, तर त्याचं भाडं येत असेल किंवा तुम्ही कुठे एफ-डी केली असेल, त्याचं भाडं येत असेल. तुम्ही एखादा ऑटो रिक्षा काही घेऊन दिला असेल, त्याचं भाडं येत असेल किंवा तुम्ही एखादी गाय, म्हैस जे काही असेल साईड धंदा, शेती असेल, शेतीला काही जोडधंदा असेल, तर असे विविध सोर्सेस ऑफ इन्कम जर असले, तर त्याला मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम असे म्हणतात. आता मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम का महत्वाचे ते आपण बघणार आहोत. तर याने आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता येते. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, की आता सध्याच्या काळात तर नोकरी तुम्ही बघतच असाल, की इन्फोसिसने त्यांचे 600 पेक्षा जास्त कर्मचारी आता कामावून काढून टाकलेले आहेत. आणि त्याच्यापैकी त्या 600 पैकी मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे, की 500 पेक्षा जास्त लोकांचं फक्त एकच तो नोकरीच तेवढा उत्पन्नाचा स्रोत असणार आहे. तर आता ती जर नोकरी गेली, तर डायरेक्ट त्यांचे हप्ते थकतात, हे थकतात, मग नैराश्य येतं आणि बरेच लोक त्याच्यामधल्या आत्महत्या पण करून घेतात. त्याच्यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण होते. त्याच्यामुळे आपल्या जीवनात आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून तुम्हाला मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्याच्यामध्ये एक स्रोत बंद झाला तरी तुम्हाला बाकीच्या इन्कमच्या स्रोतच्या मार्गाने तुमचं उत्पन्न येत राहतं. आता जोखीम जोखीम कमी होते. म्हणजे याच्यामध्ये रिस्क डायव्हर्सिफिकेशन होतं. म्हणजे तुम्ही एकाच उत्पन्नाच्या स्रोतावर तुम्ही अवलंबून राहत नाही आणि किंवा त्याच्यातला जर तो उत्पन्नाच्या स्रोतामधून पैसे येणं कमी झालं, तर तुम्ही दुसऱ्या उत्पन्नाच्या स्रोतामधून थोडी पैसे घेऊन त्याचे रिस्क मॅनेजमेंट करू शकता. आता याच्यामधून तुम्हाला जास्त पैसे कमवण्याची संधी भेटते. तुमच्याकडे जितके जास्त स्रोत असतील उत्पन्नाचे, तेवढा जास्त तुम्हाला इन्कम येतं आणि तुमची संपत्तीत वाढ होते. आता महागाईचा सामना करायला तुम्हाला मदत होते. जर तुमचं अचानक महागाई वाढली, तर मल्टिपल सोर्सेस असले, तर तुमच्याकडे पैसे जास्त जमा होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला महागाईचा सामना करायला सोपं जातं. आता निवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्रोत. आता तुम्ही जर कशामध्ये गुंतवणूक केली असेल, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल, तर एस-आय-पी आणि एस-डब्ल्यू-पी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेलाच आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता, की रिटायरमेंट प्लॅनिंग कशी करायची आणि रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी पण एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेलाच आहे. तर तो व्हिडिओही तुम्ही जाऊन बघू शकता. आता आपण बघणार आहोत, की मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम कसे तयार करायचे. बघा, आपल्या उत्पन्नाचे 2 स्रोत असतात. एक ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे आपण स्वतः काम केलं, तर त्याच्यातून जे पैसे येतात त्याला ॲक्टिव्ह इन्कम म्हणतात. म्हणजे जशी की आपली नोकरी आहे किंवा आपण कोणचा रोजगार करायला जातो, कुठे समजा कंपनीत कामाला जातो किंवा कुठे बऱ्याचशा कामाला जातो, शेतात कामाला जातो. तर हे तुमचं ॲक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कम आहे. म्हणजे तुम्ही याच्यात जर काम नाही केलं तर उत्पन्न येणार नाही. म्हणजे हे ॲक्टिव्ह सोर्स आहे. आणि पॅसिव्ह सोर्स म्हणजे तुम्ही काम नाही केलं तर तुमच्याकडून उत्पन्न येते. त्याला पॅसिव्ह सोर्स म्हणतात. पॅसिव्ह सोर्सचे कोणते एक्झाम्पल आहे, की तुम्ही बँकेमध्ये एफ-डी केली, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले किंवा तुम्ही दुसऱ्या कशामध्ये गुंतवणूक केली ज्याच्यातून तुम्हाला निश्चित परतावा येतो, तर त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात. तर उत्पन्नाचे असे 2 सोर्सेस असतात. तर आता आपण म्हणजे उत्पन्नाचे 2 प्रकार असतात. त्याचे सोर्सेस तुम्ही किती निर्माण करू शकता, 10, 12, 15. पण एक मिनिमम तुम्हाला 5 ते 6 उत्पन्नाचे स्रोत असणं अत्यावश्यक आहे. तर तुम्हाला एक नोकरीबरोबर साइड हसल म्हणजे एक साइड बिझनेसही तुम्ही चालू करू शकता. तुम्ही एक तुमच्यामध्ये नवीन स्किल डेव्हलप करून त्या स्किलला पण तुम्ही मॉनिटाईज करू शकता. सध्या ग्राफिक डिझाइन, कोडिंग, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट रायटिंग, वेबसाईट डिझायनिंग हे असे नवीन-नवीन क्षेत्र आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही एखादं स्किल अक्वायर करून त्याची फ्रीलान्सिंग करून पण तुमचा एक उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकता. आता Google इन्व्हेस्टमेंटवरून पण तुम्ही एक उत्पन्नाचा स्रोत तो तयार करू शकता. शेअर मार्केट. आता शेअर मार्केटमध्ये तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करून म्हणजे तुम्ही एक एक तर शेअर घेऊन किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्याच्यातून पण तुम्हाला एक प्रकारचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करता येऊ शकतो. सोने, चांदी किंवा क्रिप्टोकरन्सी. सोन्यामध्ये गुंतवणूक, चांदीमध्ये गुंतवणूक किंवा क्रिप्टोकरन्सी याच्यामधल्या गुंतवणुकीतून पण तुम्हाला मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे हा पण एक सोर्स ऑफ इन्कम होऊ शकतो. फिक्स्ड डिपॉझिट आणि बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करून पण तुम्ही एक उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकता. YouTubeवर ब्लॉगिंग, सोशल मीडिया, कंटेंट रायटिंग याच्यामधून पण तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत एक तयार होईल. त्याच्यानंतर YouTube चॅनल. तर तुम्हाला YouTube चॅनलमध्ये तुमचे समजा 1000 सबस्क्रायबर झाले आणि एक काही विशिष्ट वॉच टाईम झाला, की तुम्हाला त्याच्या YouTubeमधून ॲडसेन्सच्या माध्यमातून पैसे यायला चालू होतात. Instagram आणि Facebook याच्यावर तुमच्याकडे जर चांगले फॉलोवर असेल, तर तुम्ही ना एखाद्या ब्रँडची स्पॉन्सरशिप घेऊन त्याच्यातून पण उत्पन्न कमवू शकता. आता अफिलिएट मार्केटिंग म्हणजे
Amazon, Flipkart, Meesho याच्यावरचे जे प्रॉडक्ट येतात, त्या प्रॉडक्टच्या लिंक तुम्ही तुमच्या सोशल मीडिया हँडलवर लावू शकता आणि त्याच्यामधून जर काही खरेदी केली तर त्याच्यातल्या नफ्यातला काही हिस्सा तुम्हाला भेटतो. त्याला अफिलिएट मार्केटिंग असे म्हणतात. आता रिअल इस्टेट, जर जर तुमच्याकडे मोठं घर असेल तर तुम्ही त्याच्यातला एक रूम किंवा एखादा ब्लॉक भाड्याने देऊन त्याच्यातल्या भाड्याच्या उत्पन्नावर पण तुम्ही एक उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकता. आणि कमर्शियल प्रॉपर्टी असेल म्हणजे तुमचं दुकान असेल तर ते पण भाड्याने देऊन तुम्ही त्याच्यातून पण उत्पन्नाचा स्रोत एक तयार करून घेऊ शकता. आता मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम म्हणजे उत्पन्नाच्या अनेक विविध मार्गांचे कोणकोणते फायदे आहेत? तर एक आर्थिक स्थिरता निर्माण होते. आपण एकाच उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहत नाही. तुमचं भविष्यही सिक्युअर होतं. तुमची जोखीम कमी होते. कारण एखाद्या स्रोतातलं उत्पन्न कमी झालं किंवा तो सोर्स बंद जरी पडला तरी बाकीचे उत्पन्नाचे स्रोत तुमचे चालू राहतात. जलद संपत्ती निर्मिती म्हणजे याच्यामध्ये तुमचे मल्टिपल सोर्सेस असल्यामुळे तुमच्याकडे मल्टिपल मार्गाने पैसा एकत्रित होतो आणि तुम्ही लवकरात लवकर श्रीमंत होता. तुमचं निवृत्तीनंतर पण तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग पण याच्यामधून होऊन जाते आणि तुम्ही येणाऱ्या महागाईला पण चांगल्या प्रकारे सामना करू शकतात. तर आताच्या काळात मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमची काय गरज आहे बाबा? कारण तुम्हाला एकटा नोकरीवर म्हणजे तुम्ही अवलंबून राहत असाल तर ते धोकादायक आहे. कारण तुम्ही बघत असाल ना आताच्या काळात जॉब मार्केट हे पूर्ण चेंज झालेलं आहे. तुम्ही जे काम करता तर एआय किंवा येणाऱ्या टेक्नॉलॉजी तुमचं ते काम केलं तर कंपन्या तुम्हाला काढून टाकतील. जसं आता इन्फोसिसमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे सध्याच्या काळात नोकरीचा काहीच भरोसा नाही आहे. हां, अनलेस अँड अंटिल जर गव्हर्नमेंटमध्ये असाल तर. तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये नसाल तर तुमचं जॉब हा कधी पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला जॉब सोडून इतर उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे खूप जास्त जरुरी आहे. जर तुमचा एकच नोकरीच फक्त उत्पन्नाचा स्रोत असेल, तर त्या नोकरीला काही झालं केलं की डायरेक्ट तुम्ही भिकारीच होऊ शकता. त्याच्यामुळे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम हे खूप महत्त्वाचं आहे. आता झपाट्यानं महागाई पण वाढत आहे. तुम्ही मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम जर केले, तर तुम्हाला अनेक मार्गाने पैसा येऊन तुमची श्रीमंती पण वाढते आणि तुम्ही महागाईची चांगल्या प्रकारे तोंड पण देऊ शकता. तर मित्रांनो, आताच्या युगात फक्त एकाच उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही. कारण जर तुम्ही त्याच्यावर राहिले आणि ती नोकरी गेली, की लगेच तुम्ही लवकरात लवकर भिकारी होणार. त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमचं स्किल सेट डेव्हलप करून नोकरी, त्याला जोडधंदा, त्याच्यानंतर शेती किंवा तुम्ही एखादं जनावर म्हणजे जनावरे घेऊन किंवा एखादं वाहन भाड्यानं देऊन किंवा तुमच्याकडे जर घरामध्ये एखादा रूम असेल किंवा एखादा ब्लॉक असेल तर तो भाड्याने घेऊन किंवा तुम्ही एखादं स्किल अक्वायर करून, ट्युशन घेऊन असे मल्टिपल तुम्ही वेगवेगळे धंदे करून तुमच्या मल्टिपल उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून एक आर्थिक स्थैर्य तुमच्या जीवनामध्ये आणू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम काय असतात, उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत, ॲक्टिव्ह इन्कम काय असतं, पॅसिव्ह इन्कम काय असतं, मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमची काय गरज आहे, आताच्या काळामध्ये मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम नसल्यास काय काय धोके होऊ शकतात आणि मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कसे फायद्यात राहतात आणि याच्या प्रकारे कसं आर्थिक स्थैर्य निर्माण होतं, या सर्व बाबींची या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असता या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपलं बुलढाणा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.